मला तुम्हाला भेटल्यानंतर समजलंय। पण कसं आहे ना गौतम, आमच्यासारख्या मुलींना ना हे असं आपला आपला विचार करता नाही येत। आम्हाला आमच्या मम्मी पप्पांचा, बहिणींचा, घरच्यांचा सगळ्यांचा विचार करावा लागतो। प्लीज समजून घ्या ना मला। आणि मी ना तुम्हाला खरंच सांगते, माझ्यासाठी हे सगळं एवढं सोपं नाहीये। मी जर तुमच्याशी लग्न केलं ना तर हा माझा स्वार्थीपणा होईल। मोठी बहीण आहे ना मी, माझ्या मागे 3 बहिणी आहेत। जर माझ्या लग्नातच एवढे सगळे प्रॉब्लेम झाले तर मम्मी पप्पांना त्या तिघांचं लग्न लावताना किती प्रॉब्लेम्स होतील, किती टेन्शन येईल त्यांना। आणि मला खरंच त्यांचं मन दुखवून काहीच करायचं नाहीये, म्हणून मला माझ्या मनाचा विचार करता नाही येणार। आशू, तुझं माझ्यावर प्रेम आहे। खरं खरं सांग। हो आहे, पण आपलं लग्न नाही होऊ शकत। गौतम, मला मम्मी पप्पांसाठी आपल्या प्रेमाचा त्याग करावा लागेल। ठीक आहे, आशू, आय कॅन अंडरस्टँड। पण मला एक गोष्ट सांगायची आहे, माझं तुझ्यावर जितकं प्रेम आहे ना तितकं कोणावरच होणं पॉसिबल नाही। आणि दुसऱ्याशी लग्न होणं तर नाहीच पॉसिबल। तूच माझी ड्रीम गर्ल आहेस आणि तूच राहणार। पण मी तुला फोर्स नाही करणार। तू बोललीस ना की आपलं प्रेम आहे, तरी तू सॅक्रिफाईस करायला रेडी आहेस, मग मी पण रेडी आहे। ॲटलिस्ट एकत्र आपण एकमेकांसाठी एवढं तर करूच शकतो। गौतम इतका मॅच्युअर कधी झाला मला कळलंच नाही। आणि आशुताई आमच्यासाठी स्वतःच्या मनाचा पण विचार करत नाहीये। आजपर्यंत गौतमला जे काही हवं होतं ते सगळं मिळवून दिलंय मी। आशुताईने आजपर्यंत आमच्याकडे काहीच मागितलं नाहीये। आपल्याला या दोघांना यांचं प्रेम मिळवून द्यायचंय।